2016 पुणे ग्रामीण स्थानिक शाखेच्या पोलीस चकमकीत मावळातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला होता. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात श्याम दाभाडेचा एन्काउंटर करण्यात आला. या हत्येला जवळपास आता 8 वर्ष उलटून गेलीत. मात्र एका घोड्यामुळं हे प्रकरण आजही चर्चेत आहे. काय आहे या घोड्याचं आणि श्याम दाभाडेच्या एन्काउंटरचं कनेक्शन, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. 2016 साली मावळ तालुक्यातील दाभाडे येथे श्याम दाभाडे या कुख्यात गुन्हेगाराचा झालेला एन्काउंटर हा त्यावेळी चांगला चर्चेत आला होता. श्याम दाभाडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. चाकणजवळ असलेल्या अंबू डोंगरावर श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार शिंदे हे दोघे पोलिसांना चकवा देऊन राहत होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं, परंतु त्यानं पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यामध्ये श्याम दाभाडे याच्याशी पोलिसांची चकमक झाली. त्या एन्काउंटरमध्ये तो मृत पावला. मात्र त्यावेळी तो ज्या घोड्यावरून रपेट मारत होता त्या घोड्याला देखील पोलिसांनी आरोपी केलं आणि ताब्यात घेतलं. सध्या मावळ तालुक्यातील धामणे येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज गोशाळेमध्ये संगोपनासाठी ठेवलेला आहे. या गोशाळेचे चालक रुपेश गराडे यांनी गेली 7 वर्ष या घोड्याचं संगोपन केले. सध्या त्यांना या कोर्ट केस संदर्भात या घोड्याला ज्यावेळी तारीख असेल त्यावेळी त्यांना कोर्टात देखील हजर करावं लागतं. एकूणच ह्या घोडीचा सध्या तरी आरोपी म्हणून या गोशाळेमध्ये सांभाळ करण्यात येत आहे. या गोशाळेकडून गेली 7 वर्ष ते संगोपनाचा खर्च करत आहेत. आता या केसचा निकाल लागेल तेव्हाच या घोडीचा सोक्षमोक्ष लागेल. मात्र तूर्त तरी या घोडीचा सांभाळ हा मावळ तालुक्यातील या संत तुकाराम महाराज गोशाळेला करावा लागत आहे. पिल्लू असं या घोडीचं नाव असून गेल्या 8 वर्षापासून रुपेश गराडे तिचे संगोपन करत आहेत. आणि या घोडीचा दिवसाचा खर्च हा 1000 ते 1500 रुपये आहे. कोर्ट आदेश देईपर्यंत आम्ही घोडीचं संगोपन करणार असल्याचं रुपेश गराडे यांनी सांगितलं.